रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मला आशा आहे की तुम्ही आनंदी असाल, कारण की सगळे शेतकरी आनंदी झालेले आहे. खूप असा मोसमोर पाऊस झालेला आहे ना. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी मी विठ्ठलाची चरणी प्रार्थना करते. आणि आपला व्हिडिओ तर बघा, आज काय चालवलं मी टोपलीमध्ये घेऊन. काटे तर नसते ना इकडून कुठं नाही आता बघा. आणि आम्हाला आता पाऊस दर्शिक उघड दिली पावसाने, तर मग आज लावायचे आम्हाला आपल्या डाळिंबामध्ये मिरची. तर मी तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये म्हटले की मिरच्या लावायच्या, तर तो आज दिवस आलाय मिरच्या लावायच्या. आणि चाललोय आता आम्ही दोघी, अजून 2-3 जण येऊ राहिले. तर इतका पाऊस झाला ना, खाली रान शेवाळ्याने झालं. इतका पाऊस झालाय 2 दिवस. आता उघड मिळाली म्हणून मग दर्शिक आता थोडी हालचाल करावं लागेल रानामध्ये. घरचं सगळं काम आवरलं आणि मग काम आवरलं तर म्हटलं चला, म्हटलं मग तर होतीन दिवसभरात झाल्या तर बरं होईन, कारण की चिखल राहतं, चिखलत लावायला थोडा टाइम लागतो. होईन का आपल्या लावून का? होईन आता जेवढं होईल तेवढं, आज काही उद्या. आणि मिरच्याच रोप बघा टोपलीमध्ये हे असं घेतलंय मी. चाललोय किती असं पक्षी एक चांगली सटकती झाली. शेवळ झालंय खाली. कस झालं तर बाग बघा, पूर्ण बाग तुटून गेलाय. बागातूनच चाललोय आम्ही. फळ काय घ्यायचे का? फळ घेते का? आता छोटल राहिले, बारीकले राहिले. आता बारीक बारीक इकडे तर काहीच नाही ढोंगाल्याला, तिकडूनच सोड. आता नाही कमी झाले. जाऊ दे, वेळेवर इकला म्हणून बरं झालं. बाग पावसात डाग पडले असते. हा, आता या अशा पावसात तर लय बाग आणि अगं काटे पाहून ये बाई. गवत तर पाय काय झालंय माथ्याला. तर इकडं आमचं बघा हे माथ्याचं रान आहे. अयो, या वावराला आम्ही माथ्याचं रान म्हणतो, कारण की ती उंच टेकाडावर आहे ना, म्हणजे मग माथ्यावर. जोड्याचं काय जोडे जपून बाई, कोणाची गळते कोणाची पहा. आता पाणी पण आणलं थोडं फार प्यायला, लागली तहान तर. बाई किती गवत आहे, कसं व्हायचं बाई? गवत तर पाहिजे. बाबांनी 2 लावल्या वाटतं. कोणत्या नाही ना, कुठे लावले बघा आता बाबाचं काम. सुरुवातीपासून लावलं का कुठून लावलं? काव दिवस पप्पा, गवत किती आहे? तर बघा आता असं मिरचीची लागवड चालू आहे आमची हवली डाळिंबाच्या बागामध्ये. तर रोपण ते आता जवळपास आमची सगळीच लागवड झाली. आणि एवढ्या सरीसाठी 2 आणि आम्ही माप बघा कशाचं घेतलं, 4-4 फुटावर अंतर घेतलं. तर ही ड्रीपची नळी ना इथून तिथून पसरवली आणि त्या ड्रीपच्या नळीवर आम्ही हे माप घेऊन लावलं. म्हणजे मापात होतं. माप कसं परफेक्ट बसतं ना, दोरीना याच्यावर घेतलं तर. मिरच्याचं रोप थोडंसं कमी पडलं म्हणून आणायला गेले. तरी ह्या मिरच्याचं रोप आता 8 ते 10 दिवसामध्ये चांगलं रोपण आता. आणि कारण की रान पाऊस झालेला आहे ना, त्याच्यामुळं चांगलं आहे, एकदम वल भरपूर आहे त्याला. आणि पुढं रोप थोडंसं सुकल्यावर दिसन, पण मग बघा अशा काकऱ्या दिसते, सऱ्या दिसते त्याच्या. एकदम धारीकोरीत लागवड झालेली. आणि गेल्या वर्षी पण आम्ही अद्रकीत मिरच्या लावल्या होत्या ना, कितका पण भारी मिरच्या होत्या. कशाला? नाही तिकडं नाही, फक्त हरळीला आणि लवाळ्याला औषध मारलं. तर याच्यात जर बघितलं ना, तर लवाळा आणि हरळ होती एका कोपऱ्याला. तर कोणत्याच बाजूला नाही, पण एका कोपऱ्याला इतका लवाळा आणि हरळे. तर बघा इकडं औषध मारलंय, तुम्हाला दिसेल इथे पिवळं झालंय बघा. इतका दाट लवाळा झालेला होता. तर दुसरं बकरी पिका घेतले ना, तर मग हे लवाळा दाबल्या जातो. आणि असं जर मोकळं रान असलं की हे लवाळा जास्तच वर येतो. आणि अद्रक होती मागच्या वर्षी, गेल्या वर्षी तर तो तुटून जायचा ना ट्रॅक्टरनी, तर येत नव्हतं एवढा. पण यंदा हे बघा असं आथरूनच झालेलं आहे लवळचं. मग गेलाय ना, लवळ्याचं औषध मारलं. आणि हरळी पण तिकडं कडानी हरळी ना, तर त्या हरळीला पण औषध मारलं. एवढा पट्टा एवढा आमचा कामातच नाही आता सध्याला, कारण की ते गवतच इतकं झालं ना, काही पीक करायचं याच्यात राहिलंच नाही ते.
आणि आता आहे ना थोडीशी तांदूळची भाजी खुडायचं चालू आहे आमचं वालं. जशी संध्याकाळच्या मग बरी राहते. चांगली अशी तांदूळची भाजी खाल्लेली. कितीक झाली ग? तर या प्लॉट मध्ये इतके मस्त भाजी ना, कवळी भाजी तिला तेव्हाच पाणी सुटत आणि बुलशिक होईल ना. जशी बरी घेऊ आपण किती मोठी. तर बघा हिने किती मस्त भाजी खुडून घेतलेली आहे. तर या भाजीचं नाव तुम्हाला माहिती आहे का? तांदूळचा म्हणते या भाजीला. तर ही भाजी रानभाजी. तर हिला कशाची फवारणी नाही तरी इतकी हिरवी हिरवीगार झालेली बघा. पहिलं अद्रकीचं रान आहे ना, तर त्यामुळं ती आणखीनच भारी. आणि आता असं ठोम ठोम गोळा करून घेतली. आता घरी खायला भारी लागत ती मस्त. नुसती मीठ मिरची लसूण घालूनच करायची फक्त. त्या तिकडल्या टप्प्यामध्ये जास्त होती पुढं. मिरच्याचं रोप येऊस तर. हे बघा इथं किती मस्त झाड आहे. अशी भाजीची ठोमा लागत आहे. जी तांदूळची भाजी खायला भारी राहते ना. या माठाच्या रानाला लई येत राहते. एवढी मूठ सापडली मला. हा ना ग. अहो एकच मूठ लागत होती. तर बघा आमच्या मिरच्या लावायच्या झाल्या आणि असं मस्त पाऊस आलेला आहे आता. तर बघा एकदम धुंदकलं झालं, कारण की पावसाचं वातावरण पूर्ण झालेलं आहे. आणि माझ्या अंगावर बघा पाऊस पडायला लागलाय आता. म्हणजे आताच वातावरण झालंय पावसाचं आणि खूप पाऊस यायला लागला. तर आता टपका टप्पा जातो घरी. तर पाहते पाऊस. आणि एवढं रोप उरलंय मिरच्याचं. तर एवढं उरलेलं रोप इथं थोडासा वानोळा लागत होता ना, तर वानोळ्यासाठी द्यायचं आहे. एवढं उरलं म्हणजे आपली लागवड पूर्ण झाली. एवढं उरलं तर त्यांना द्यायचं ते आता. बघा आता पाऊस बघा, तुम्हाला दिसतच असेल रानामध्ये लागवड झाली आणि पाऊस आला. आम्ही असं टार्गेटच धरेल होतं आज पूर्ण. फैसलाच करायचा आज, मिरच्या लावायचे ठरेल म्हणजे ठरेलच होतं आमचं. फैसला ऑन द स्पॉट केला आम्ही आज मिरच्याचा. तर बघा आलीच मी इकडं आता घराकडं. पहा आता पाऊस. बरं झालं थोडा लेट आला, लागवड होऊन गेली पूर्ण. नाही तर अधुरीच राहिली असती लागवड. तर कसं थोडंसं काम राहिलं मागं थोडं करायला मग कंटाळा येतो मागून. तर आता झालेलं ते योग्य राहतं. तर चालले मी पाट्याची मिरची रोपाची जाळी घेतली, चालले आता पाऊस आलाय लय. तर कसं सगळं काम व्यवस्थित वेळेत झालं तर बरं वाटतं. नाही तर मग राहिले का लई खळखळ राहते त्या कामाची. तर बघा मी आलेले वल्ली झाली मी आता. चला मग मी पटकन पळत जाते. बघा आता मिरच्या लावता लावता पाऊस आलो घरी. तर मिरच्या घरी आलो तर मिरच्या लावून झालत्या. पाऊसच
जास्तच पाऊस आला तर शिक मग थोडं काम राहिलं तसंच तर मग आम्ही बघा मिरच्या लावून घरी आल्यावर काहीच काम नाही केलं. तर मग दुसऱ्या दिवशी बघा आता हे दुसऱ्या दिवसाचं काम एक चालू झालं आणि याच्यात बघा थोडंसं खुरपलं आम्ही. बेड काढून घेतले अद्रकीचे आणि असं याच्यात पॉवर टिलर हाकलं ना तर असं बेड तयार झाला मस्त. तुम्ही बघितलं का आता 2च याच्यात हाकलं आणि इकडं काय हाकेल नाही अजून. हा धने पण घ्यायचे दर्शिक घेते का हातात आणि बघा आता आम्हाला थोडं धने लावायची पण तयारी चालू आहे आमची ओली. थोडंसं घरचं माळं असलं म्हणजे खायला बरं राहतं. आणि इकडे बघा आम्ही खुरपून घेतलं आणि येतील ना. पण हे बघा इथं अशी मऊ मऊ माती कसली निघलेली बघा इथं किती भारी आहे. तुम्हाला ही मऊ मऊ माती कशाची माहिती आहे का? तर त्याच्यातून बघा काय काय बाहेर आलं. तर बघा हे लाल मुंगे इतक्यात चावते ना, चावल्यावर तर अशी खाजू सुटती ना का बास लगी. तरी ह्या मुंग्या कोणाच्या शेतामध्ये नसू नये, कारण की या शेतामध्ये कामच करून देते नाही या मुंग्या. आणि इथं बा तिथं एक बिळाचं हे मऊ पावसामुळं थोडं दबलं आणि इथं बी. आणि इथं हे नवीन उकरलेलं तिने ना तर ही माती इथं बघा कशी केली मऊ मऊ भुसभुशीत केली. मुंग्या बघा कशा चालतात. हे लाल मुंग्या बरं का लय बेकार असते ह्या मुंग्या. रानात खरंच नसू नये. तर आता इकडं राहिलं आमचं एवढं घ्यायचं. होईन का आपल्याला एवढं? हां आम्ही काही घेतलं होतं अगोदर आणि काही राहिलं होतं. इकडला एवढा प्लॉट झाला. हां घे खुरपं पण आणलं. तर काही हाताने काही मधल्या बेडला घरचे बैल नव्हते ना तर हाकायला एवढं नव्हतं. मग रानं थोडंसं होतं आणि बैल घरचे नसल्यामुळं मध्ये मग बेडमध्ये गवत झाला. ते मोकळ्या रानामध्ये बघा किती हिरवगार झालं. आणि असं उपटायचं काम चाललंय आमचं हलं. असं उपटून घेऊ राहिलो मधलं. आणि बेड बघितलं बेडला कमी गवत आहे. औषध मारेल होतं पहिल्यांदा. औषध मारलं थोडा फरक पडतो. पण हे मधलं तरी पण मारून परत जुने थोडं वर आले. कारण की आम्ही पण म्हणजे लवकर गवत झालं त्याच्यात लवकर औषध मारलं. मग आता परत आलंय ते आता घ्यायचं आम्हाला असं उपटून घ्यावंच लागणार. कारण की तेव्हा आणि मागं बघा पिकाला कशी शोभा येते. इतकी छान मस्त दिसतं ना. आता याला जर माती लावली दोन्ही बाजूंना ते एकदम भारी होईल. आणि इथं गवत काढून बघा या असं गवत लावीन ना आता. त्याला ते खत टाकायचं ना आपल्याला. खत पण टाकायचं. आणि आता आमच्या काही इथं एवढीच आती राहिल्या. 2 आती होती ना आपल्याला अजून आहे ना. एवढं होऊन जाईल. एवढं घ्यावंच लागेल आता आजच्या दिवस. एवढं आपल्या घरामागचं राहिले एक तुकडं. ते पण तुम्हाला दाखवलं नाही अजून ते आलं कसं उगलं म्हणून. ना आल्याला जर बघितलं तुम्ही तर जोम बघा आल्याचं किती भारी. एका खांड्याला 3-3 4-4 हे निघलं कोंब निघले. तर असेच कोंब निघले पाहिजे. आणि अजून पण खालून उगतच राहते. कारण की जोपर्यंत वाढत राहते का अद्रक तोपर्यंत कोंब येतच असतात त्याला. तर बघा आता एवढं झालंय आमचं काम. आणि आता हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला कोरपडीत जायचं आहे दर्शिक. कोरपडीत पण राहिलंय दर्शिक उपटायचं गबळ. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं कोरपडीमधलं गबळ. पण ते अजून थोडंसं राहिलंच. आमचं दुसरे कामं निघतात मध्ये काही त्याच्यामुळं थोडं मागं पडतं. मग ते काम सोडून मध्ये डाळिंब तोडले आम्ही. परत ते दुसऱ्या डाळिंबाकडे गेलतो. तिकडं परत मिरचीची लागवड झाली. मग 2-2 दिवस असेच पुढे ढकलले. आता मग ते गबळ राहिलं तसंच आता काढावं लागून. एका दिवसात होईन का काढून आपलं गबळ? काढावंच लागेल नाही. तर चला मग आता घेतो असं बेडवरलं गवत आम्ही काढून. आणि जनावरांना पण निघतंय दर्शिक. तेवढीच वैरण होती.
आणि चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला बाय बाय कर ग. आणि सगळ्यांना एकदा रामकृष्ण हरी.